करंजीला ना छानपैकी अशी मुरड घातली की दोन फायदे होतात. एक तर करंजी खूप छान दिसते, याशिवाय करंजी तेलामध्ये फुटत नाही. चला तर मग मस्त अशी बघा मुरड घातलेली आहे करंजीला. आणि आपली करंजी बघा किती सुंदर दिसते आहे. अशाच मी काही करंज्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्याला आपण मस्त अशा तळून घेणार आहोत. आणि बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि एकही करंजी फुटली नाही आहे. रेसिपी पाहायची असेल तर या व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण करंजीची रेसिपी पाहायला मिळेल. आता इथे बघा ह्या करंजी ज्या आहेत त्या मस्त अशा बिस्किट रंगावर आपण तयार करून घेतलेल्या आहेत. आणि करंजीने बघा बिलकुल तेल पिलेलं नाही आहे, अगदी कोरड्या तयार झालेल्या आहेत, खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. चला तर मग अशाच रेसिपी पाहण्यासाठी प्रीतीसमय रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.